ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्ति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवार महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांती शीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधौ तत्त्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 102 काढा. कालच्या भागामध्ये आपण जागृत अवस्था बघितली. जागृत अवस्था कशाला म्हणतात आणि जागृत अवस्थेचा व्यवहार जो होतो स्पष्टपणे. म्यूट करा मीनाताई, म्यूट करा. तो किती तत्वापासून होतो आणि जागृत अवस्थेतले तत्व किती आहेत ही आपण काल बघितलेलं आहे. तर जीव जागा असल्यानंतर जे व्यवहार होतात ते जागृत अवस्था कशाला म्हणतात. ओम नमः शिवाय. सांगा बरं, लक्षात आलं का? काल कळालं का? विषय थोडे अवघड आहेत, थोडा अभ्यासच करावा लागते. जागृत अवस्था कशाला म्हणावं. ओम नमः शिवाय. लक्षात आलं असलं तर सांगा, जागृत अवस्था कशाला म्हणावं. ओम नमः शिवाय. प्रयत्न करते. जागृत अवस्था कशाला म्हणायचं. जीव जागा असून इंद्रियापासून म्हणजे 5 पंचेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि अंतःकरणाचे 4 शब्द स्पर्श रूप गंध इत्यादी विषयाचे ज्ञान ज्या अवस्थेत स्पष्टपणे होते त्याला जागृत अवस्था असे म्हणावे. अगदी बरोबर सांगितलं, बरोबर सांगितलं. ओम नमः शिवाय. सांगा अजून कोणी. हो, बरोबर आलं. जागृत अवस्था कशाला म्हणावे. ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोला, जागृत अवस्था कशाला म्हणावे. ओम नमः शिवाय. सांगू का? हो, सांगा. जागृत अवस्था कशाला म्हणतात. ओम नमः शिवाय. जीव जागा असून त्यात इंद्रियापासून म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 4 अंतःकरणे यापासून झालेल्या त्याच्या शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयाचे ज्ञान ज्या अवस्थेत स्पष्टपणे होते त्या अवस्थेला जागृत अवस्था असे म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. त्या अवस्थेला जागृत अवस्था असे म्हणतात. मग जागृत अवस्थेत किती एकंदर किती तत्वांचा व्यवहार होतो. ओम नमः शिवाय. जागृत अवस्थेत 8 तत्वाचा व्यवहार होतो. ओम नमः शिवाय. एकंदर सर्व मिळून किती तत्वाचा व्यवहार होतो. सर्व मिळून ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
सर्व मिळून 43 तत्व. तुम्ही सांगा 43 हात वरी करा, म्हणजे मग मी विचारते, सगळ्यांना विचारते. हात वरी करा. एकंदर 42 तत्वापासून जागृत अवस्थेचा व्यवहार होतो. सर्व मिळून किती तत्व? 42 तत्व आहेत. आणि हे 42 तत्वापासून व्यवहार होतो. मयुरीताई कोण आहेत? व्हिडिओ सुरू झालाय ताई, बंद करा. वर तर 42 तत्वापासून हा व्यवहार होतो. आणि ह्याचे मुख्य तत्व किती आहेत? 8 तत्व कोणते? 8 तत्व कोणते? जागृत अवस्थेचे 8 तत्व कोणते आहेत? सांगू का मी? हो, सांगा. जागृत अवस्थेचे 8 मुख्य 8 तत्व जे आहेत जागृत अवस्थेचे ते कोणते? ओम नमः शिवाय सांगू. जागृत अवस्थेचे 8 तत्व आहेत. हां, ती कोणते? वैखरी, नेत्रस्थान, ओम नमः शिवाय. नेत्रस्थान, पटपट सांगा ना, एकच कसं? नाहीतर दुसऱ्याला सांगू द्या, म्यूट करा. सांगा, 8 तत्व सांगा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय सांगू. सांगा. हात वरी करायचा शिका, सरळ होत नाही. सांगा, बोला, सांगा. ओम नमः शिवाय. जागृत अवस्थेचे 8 तत्व आहेत. तर पहिले जागृत अवस्था, नेत्र अवस्था, वैखरी अवस्था, क्रियाशक्ती, रजोगुण आणि आकारमाला आणि विश्वाभिमान. आलं का बरोबर? बुरांडे ताई, आलं का बरोबर? आकार मात्र एक म्हणायचे राहिले, स्थूल भोग एक म्हणायचे राहिले. आकार मात्र म्हणले, ओम आकार माला म्हणला. दोघी पण म्यूट करा. म्यूट करा. जे ताई बोला, म्यूट करा. मंगलताई म्यूट करा. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. नंबर 1 जागृत अवस्था, नंबर 2 नेत्रस्थान, नंबर 3 वैखरी अवस्था, नंबर 4 स्थूल भोग, वैखरी नंबर अवस्था. 5 ओम नमः शिवाय. वैखरी अवस्था नाही, नंबर वैखरी. 4 स्थूल भोग अवस्था, नंबर 5 क्रियाशक्ती अवस्था, नंबर 6 रजोगुण अवस्था, नंबर 7 आकार मात्रा अवस्था, नंबर 8 विश्वाभिमान अवस्था. ओम नमः शिवाय ताई. अवस्था नाही म्हणायचं. जागृत अवस्था, फक्त जागृत अवस्था एक आहे. जागृत अवस्था नेत्रस्थान आहे, नेत्रामध्ये ती असते. जागृत अवस्था आहे, नेत्रस्थान आहे. वैखरी अवस्था नाही, वैखरी वाचा आहे, वाणी जी बोलतो ती वैखरी वाचा. आणि स्थूल भोग आहे, क्रियाशक्ती, रजोगुणमान, आकार मात्रा आणि विश्वाभिमान. सगळ्या अवस्था नाही, जागृत अवस्था आहे फक्त. आणि ह्या जागृत अवस्थेचे 8 तत्व आहेत. ही जागृत अवस्थेसगट दुसरे 7, ही सगळे मिळून किती झाले? 8 तत्व झाले. तर कसं सांगायचं? जागृत अवस्था, नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूल भोग, क्रियाशक्ती, रजोगुण, आकार मात्रा आणि विश्वाभिमान. ही अवस्था फक्त जागृत अवस्था आहे. ओम नमः शिवाय. समजलं बघा. तर ही 8 तत्व आहे जागृत अवस्थेचे. वैखरी वाचा कशाला म्हणावं? वैखरी वाचा कळाली का कशा असते ते? शब्द कसा बाहेर येतो? आपल्या जिभेवर जो शब्द येतो वैखरी वाणीनं, वैखरी वाणी ही जागृत अवस्थेची सांगितलेली आहे. मग वैखरी वाणीनं शब्द जो बाहेर येतो तो कसा येतो? ओम नमः शिवाय. आठ स्थानाला लागून शब्द बाहेर येतो. मीनाताई बोला.
ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. वैखरी वाचा म्हणजे 8 स्थानाच्या योगाने ते बाहेर स्पष्ट येतो. म्हणजे 8 स्थान कोणते? 1 कंठ, नंबर 2 तालू, नंबर 3 जीवामूल, नंबर 4 दात, नंबर 5 ओठ, नंबर 6 नासिका, नंबर 7 ऊर आणि नंबर 8 शीर. या स्थानाच्या योगाने स्पष्टपणे मनुष्य बोलतो. ह्याचेच नाव याचेच नाव वाचा वैखरी आहे. ओम नमः शिवाय. बरोबर सांगितलं. हीच वैखरी वाचा आहे. एक शब्द बाहेर पडण्यासाठी एवढ्या ठिकाणाची आवश्यकता आहे बघा. ह्याच्यातलं एक जरी कमी असलं तरी स्पष्ट शब्द येत नाही. ज्या कंठसुद्धा घसा जर बसला कंठात तर शब्द स्पष्ट नीट येत नाही. तालू म्हणजे आपली जी जीभ असते कंठामध्ये, ती जर पडल्यासारखी वळवळ करू लागली, पडली तर सुद्धा शब्द नीट येत नाही. दात जर पडले तर शब्द नीट येत नाही. ओठ तुटला तर शब्द नीट येत नाही. नाशिका जर काही झालं तर शब्द गेंगाने येतात. छातीमध्ये कफ झाला तर ही शब्द स्पष्ट बाहेर पडत नाही. आणि शीर म्हणजे डोके. एवढ्या स्थानाला लागून श्वास जेव्हा बाहेर येतो तेव्हा वैखरी वाचेनं आपण स्पष्ट शब्द बोलू शकतो. आणि ही वाचा कुणाची? ओम नमः शिवाय. वैखरी वाचा कुणाची आहे? ओम नमः शिवाय जागृत अवस्थेची. हां, वैखरी वाचा जी आहे ती जागृत अवस्थेची आहे. जागृत अवस्थे म्हणजे कोणता भोग असतो? भोग कोणत्या जागृत अवस्थेमध्ये? ओम नमः शिवाय स्थूल भोग. स्थूल भोग आहे. हो. हात वरी करा सगळे. किती वेळेस बी सांगितलं तरी हात वरी करायचं शिका. क्रियाशक्ती म्हणजे शक्ती असल्याशिवाय क्रियाच घडत नाही. काम करतो आपण ते काम शक्तीशिवाय घडत नाही. आणि ही शक्ती जागृत अवस्थेतच असते. काम आपण झोपीत करत नाही, स्वप्नात करत नाही. जी काम करतो ते जागृत अवस्थेतच करतो. आणि ती क्रिया करण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्तीसुद्धा जागृत अवस्थेची आहे. जागृत अवस्थेमध्ये कोणता गुण असतो? कोणता गुण आहे जागृत अवस्थेमध्ये? मीनाताई बोला. हात वरी केलं तेवढ्यानंच विचारणार आहे बघा मी. मीनाताई सांगा, कोणता गुण असतो? ओम नमः रजोगुण असतो. ओम नमः शिवाय. जागृत अवस्थेमध्ये रजोगुण असतो. सुनंदाताई, कोणता अभिमान असतो? जागृत अवस्थेमध्ये कोणता अभिमान असतो? सुनंदाताई हात खाली केला. ओम नमः हां, विश्वाभिमान. विश्वाभिमान असतो. आणि आपण करता भोगता आपण इत्यादी प्रकारच्या जीवाने केलेला अभिमान तो विश्वाभिमान. मी करता मी भोगता आपण म्हणतो आणि आत्मस्वरूपाला विसरून जातो. आत्मा आपल्यामध्ये आहे हेच आपल्या लक्षात नाही बघा. सगळं ध्यान करतो असं म्हणतो आपण. मी केलं असं जो म्हणतो, मी करता आणि मी भोगता, मीच कमावला आणि मीच उपभोग घेतो, ही जी आपण म्हणतो तो ह्या ध्येयाला म्हणतो. आपण ध्येय नाही तर आपण आत्मा आहोत. आणि या सर्व तत्वास तू जाणतोस, त्यासाठी तू ही तत्वेच नाहीस. तर ही सत्तत्व कुणाची आहेत? ही सर्व तत्व जागृत अवस्थेचे आहेत. अर्थातच ही तर तुझी नाहीत आणि तू ह्याचा दृष्टा साक्षी आहेस. तू ह्याच्यापेक्षा वेगळा आहेस. चोपाई वाचा ताई. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. गुरु म्हणतात चोपाई. गुरु म्हणतात ओम लाम पंचित निधा अष्ट एवा तत्त्वत्री तेहतीस स्पष्ट एव दृश्यतु द्रष्टागान एवं तु किम आयुष्यवेद प्रमाण. ठीक आहे. स्थूल देहाची वर सांगितलेली काम क्रोधादी 25 तत्वे आणि जागृत अवस्थाची ही आता सांगितलेली 8 तत्वे मिळून एकंदर 33 तत्वे स्पष्टपणे समजून येणारी आहे. या सर्व तत्वास तू जाणतोस म्हणजे ही तुला दृश्य आहे. गुरु
जाणणारा द्रष्टा आहे. ही तत्वे तू नव्हे अशा विषयी वेदांत प्रमाणे आहे. श्री शंकराचार्यांनी वाक्यवृत्ती नावाच्या आपल्या ग्रंथात हेच म्हणजे देहाहून आत्मा भिन्न आहे असे ओम सांगतात. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गुरु म्हणतात उमलाम पंचींच ये आष्ठा एवा तत्व 33 स्पष्टा. 33 असं नाही, 33 स्पष्टा. ये दृश तुम दृष्टा जाण ये तुम केम थाईश वेद प्रमाण. स्थूल देहाची वर सांगितलेली कामक्रोधादी 25 तत्वे. कोणते तत्व आहेत? स्थूल देहाची 25 तत्व सांगितले. कामक्रोधादी म्हणजे पंचमाभूताचे 5-5 तत्व. कामक्रोधादी जे आहेत ते तत्व 25 तत्व आहेत. ती कोणते हो? कामक्रोधादी कोणते तत्व आहेत? 25. स्थूल देहाचे 25 तत्व. आकाशाचे जे तत्व आहेत काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. वायूची चलन, वलन, धावन, प्रसरण आणि आकुंचन. तेजाची क्षुधा, त्रषा, आलस्य, निद्रा आणि कांती. आपाची शुक्र, शोणित, लाला, मूत्र आणि श्वेत. पृथ्वीची आस्थी, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. हे किती झाले तत्व? पंचमहाभूताचे तत्व किती झाले ही? ओम नमः शिवाय. 25. आणि इथं जे सांगितले 8 तत्व जागृत अवस्थेचे 25 आणि ही 8 मिळून किती झाले? 33 तत्व झाले. मग स्थूल देहाची वर सांगितलेल्या कामक्रोधादी 25 तत्वे आणि जागृत अवस्थाची तीही आता सांगितलेली 8 तत्वे मिळून एकंदर 33 तत्वे स्पष्टपणे समजून येणारी आहेत. ही 33 तत्व तर आपल्याला लक्षात आले, समजून आली. आणि ही 33 तत्व कशाची आहेत? तर स्थूल देहाची आहेत. स्थूल देहाची ही 33 तत्व सांगितले आहेत. या सर्व तत्वास तू जाणतोस. हे 33 जी तत्व आहेत या तत्वाला तू जाणतोस म्हणजे ही तत्व ही जी तुला दृश्य आहेत व तू त्यांचा जाणणारा दृष्ट आहेस. ही तत्वेच तू नाहीस अशा विषयी वेदांत प्रमाणे आहेत. आता इथं दृष्टा कोण आणि दृश्य कोण? ओम नमः शिवाय. दृष्टा कुणाला म्हणले? इथं दृश्य कोण आहे? मीनाताई बोला. ओम नमः शिवाय ताई. हां. स्थूल देहाला म्हणजे दृश्य आणि दृष्टा. नमः शिवाय. म्यूट करा. सुनंदाताई बोला. दृष्टा कोण आहे? दृष्टा आत्मा आहे म्हणजे ही दृष्टा आहे आणि 25 दृश्य आहे. 25 तत्व दृश्य आहे. तत्व किती सांगितले इथं? स्थूल देहाचे तत्व किती? माफ करा, 33 तत्व सांगितले. 33 तत्व दृश्य आहे आणि मी आत्मा दृष्टा आहे. 33 तत्व सांगितले. 25 तत्व पंचमहाभूताचे आणि ही जागृत अवस्थेचे 8 तत्व. ही दोन्ही मिळून 33 तत्व झाले. आणि ही 33 तत्व स्थूल देहाच्या जागृत अवस्थेचे आहेत. स्थूल देहाचे आहेत ही 33 तत्व. मग ही जी 33 तत्व आहेत. ओम नमः शिवाय. नंदा काकी आले का लक्षात? कोणते 33 तत्व मग सांगा बरं. पंचमहाभूताचे 5-5 ते 15-15 आणि 8 पंच झाले आणि 8 33 झाले. 15 कोणचे? आणि 5 कर्मेंद्रिय
आणि 5 ज्ञानेंद्रिय. हां, मग ती दोन्ही मिळून किती झाले? 10 झाले. नाही, त्यांचे 5 आहेत ना, ह्याचे ह्याचे त्याचे नाही, स्पष्ट शब्दात नाही. सांगायचं. पण एक मिनिट हा. हां. कर्मेंद्रिय ते 5 ओम नमः शिवाय. आणि म्यूट कर. कुणाच्या लक्षात आले? मंगलताई स्वामी, आलं का लक्षात? 33 तत्व कोणते? ओम नमः शिवाय. मी सांगू का? पंचमहाभूताचे 5 आणि पंचमहाभूताचे अस्थि, मांस पृथ्वीचे, अस्थि, मांस, नाडी आणि त्वचा आणि रोम हे पृथ्वीचे, जलाचे क्षोणिक, शुक्र, मूत्र, स्वेद आणि लाला, तेजाची आलस्य, कांती, सुधा, स्पृश आणि निद्रा, वायूची संकोचन, चलन, उत्क्रमण, धावन आणि प्रसरण, आणि जागृत अवस्थेचे 8 तत्व. नेत्र 1 जागृत अवस्था, नंबर 2 नेत्रस्थान, नंबर 3 वैखरी, नंबर 4 स्थूल भोग, नंबर 5 क्रियाशक्ती, नंबर 6 ऋजोगुण, नंबर 7 आकार मात्रा आणि 8वा विश्वाभिमान. हे जागृत अवस्थेचे 33 तत्वे आहेत. ओम नमः शिवाय. बरोबर सांगितलं. आले का? हो, आलं. पंचमहाभूताचे 5 मिळून 25 तत्व, 15 नाही. प्रत्येक भूताचे 5 तत्व, आकाशाचे 5 तत्व, वायूचे 5 तत्व, तेजाचे 5 तत्व, अपाचे 5 आणि पृथ्वीचे 5. ही जी पंचमहाभूत आहेत, ह्या पंचमहाभूताचे प्रत्येकाचे 5 तत्व आणि ही जागृत अवस्थेचे 8 तत्व, ही मिळून 33 तत्व झाले. मग हा स्थूल देह किती तत्वाचा झाला? किती तत्वाचा आहे स्थूल देह? जयश्री. 33 तत्वाचा. हां, 33 तत्वाचा स्थूल देह झालेला आहे. मग ही जी तत्व आहेत, ह्या तत्वाहून ती तत्वच तू आहेस का तू ह्याच्याहून वेगळा आहेस? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे तत्वे मी नाहीत, हे तत्वे पंचमहाभूताचे आहेत, माझे नाहीत. बरोबर. हो, पंचमहाभूताचे 33 तत्व नाहीत. कोणते पंचमहाभूताचे आहेत आणि कोणते दुसरे तत्व आहेत ते सांगा. ह्यापेक्षा मी वेगळा आहे, पण कसा वेगळा आहे? ओम नमः शिवाय. पंचमा कारण ती तत्वे माझे नाहीत, मी त्यांचा दृष्ट आहे, त्यांना पाहतो, जाणतो. कोणत्या तत्वाला? 33 तत्वांना. मग 33 तत्व कशा कशाचे आहेत? पंचमहाभूताचे आणि पुन्हा आणि पंचभूताचे अंतःकरणाचे 8 तत्वे सांगितलेत ना त्याच्यात. ओम नमः शिवाय. पंचमहाभूताचे 25 तत्व आणि जागृत अवस्थेचे 8 तत्व, ही 33 तत्वाचा स्थूल देह झालेला आहे. आणि ह्या 33 तत्वाहून मी वेगळा आहे, मी ह्याचा दृष्टा साक्षी आहे. हे तत्व म्हणजेच मी नाही, तर ह्या तत्वाहून मी भिन्न राहून या तत्वांना जाणतो, पाहतो, म्हणून मी ह्याचा दृष्टा आहे. कशाचा दृष्टा आहे मी इथं? ओम नमः शिवाय. कशाचा दृष्टा आहे? ओम नमः शिवाय. पंचमहाभूताचे 5 तत्व असे 25 आणि जागृत अवस्थेचे 8 असे मिळून 33 तत्व, त्यांचा मी दृष्टा आहे. हां, दृष्टा आहे म्हणजे कसं? दृष्टा म्हणजे मी त्याला पाहतो, जाणतो. आणि पुन्हा त्या तत्वांना मी पाहतो, जाणतो. आणि पाहतो, जाणतो. 30 तत्व आहेत का आपण? मग नाही, मग पंचमहाभूताचे त्याच्यापासून भिन्न राहून दोन्ही औषधक सांगायचे, अर्धवट सांगायचं नाही. त्याच्याहून भिन्न राहून मी त्याला जाणतो, पाहतो, म्हणून मी त्याचा दृष्टा आहे. इथं दृश्य कोण आहे? मग दृश्य कोण आहे? इथं दृष्ट पंचमहाभूताचे तत्व दृष्ट आहेत आणि द्रष्टा मी आहे त्यांचा. हे 33 तत्व सांगितलेत ना, हे दृश्य आहेत आणि त्या दृश्याला पाहणारा मी दृष्ट आहे. मी म्हणजे कोण? मी म्हणजे आत्मा. मी आत्मा. या असं म्हणायचं का? मी आत्मा. तत्वाहून मी
आत्मा वेगळा आहे आणि ह्या 33 तत्वांना मी जाणतो, मी पाहतो, म्हणून मी ह्या 33 तत्वापासून वेगळा राहतो. मी दृष्टा साक्षी आहे, दृष्टा आहे. ही तत्वेच तू नाहीस, अशाविषयी वेदांत प्रमाण आहेत. ही शंकराचार्यांनी वाक्यवृत्ती नावाच्या आपल्या ग्रंथात हेच म्हटले, म्हणजे देहाहून आत्मा भिन्न आहे असे सांगतात. मग देह मी नाही तर मी कसा आहे? देहाहून भिन्न आहे. देहाला जाणतो, पाहतो. जी वस्तू आपल्याला दिसते, जाणतो आपण, आपल्यासमोर वस्तू ठेवलेली, तर ती वस्तूच आपण नसतो, तर त्याच्याहून आपण भिन्न असतो. मग कोणतीही वस्तू असू द्या, त्याच्याहून आपण भिन्न आहेत, त्याला जाणतो, पाहतो आणि त्याच्याहून भिन्न आहेत. ह्यालाच दृष्टा असं म्हणावं. तर श्लोक आता घटद्रष्टा घटादी भिन्न. इथं काय झाले? भ्रण झाले बघा. ग्रंथामध्ये भ्रण झालेले, तर तिथं भिन्न करा. भ्रच्या ठिकाणी घटद्रष्टा भिन्न करा. घटद्रष्टा घटादी भिन्न सर्वता न घटो यथा देहद्रष्टा तथा देहो नाहमित्यवधारयेत. घटद्रष्टा घटादी भिन्न करा तिथं. तर घटाचा जो द्रष्टा आहे तो घटच नसतो. जसा घटाचा मडक्याचा किंवा भांड्याचा द्रष्टा पाहणारा घटाहून भिन्न असतो, तो कोणत्याही प्रकारे घटच होऊ शकत नाही. तसाच देहाचा द्रष्टा तो आपण स्वतः आत्मा, तो आपण कदापि देहरूप असू शकणार नाही असा मनुष्याने निश्चय करावा. काय सांगितलं? तसा घटाचा म्हणजे मडक्याचा किंवा भांड्याचा. आता घरामध्ये एक घागर ठेवली आणि घागर ठेवली आणि ती घागरीहून आपण घागर आहेत का घागरीहून भिन्न येतो? ओम नमः शिवाय. आपण घागरच आहेत का घागरीहून भिन्न आहेत? आपण घागरीहून भिन्न आहे. आणि आणखीन एक दुसरा अवच्छेदक काय? दृष्ट्याचं. त्याच्याहून भिन्न राहून दुसरा भिन्न राहून त्याला पाहतो, जाणतो. त्याच्याहून भिन्न राहून त्याला जाणतो, पाहतो, त्याला काय म्हणावं? दृष्टा म्हणावं. त्याला दृष्टा म्हणावं. मग इथं कसं सांगितलं? जसा घटाचा म्हणजे मडक्याचा किंवा भांड्याचा आपण घागर ठेवली, तिथं दृष्टा पाहणारा घटाहून भिन्न असतो. मग घागर ठेवलेली, मग घागरीहून आपण भिन्न आहेत. आपण त्याला बघतो, त्या घागरीला पाहतो आणि त्याच्याहून भिन्न आहोत. व कोणत्याही प्रकारे आपण घटच होऊ शकत नाही. कोणत्याच प्रकारानं आपण ती घागरच होऊ शकत नाही. घागरीहून आपण भिन्नच राहतो असं सांगू लागलेले आहेत. कोणत्याच प्रकाराने आपण घटच होऊ शकत नाही. तसंच सांगितलेलं आहे. देहाचा द्रष्टा जो आत्मा स्वतः, देहाचा द्रष्टा जो आहे आपण स्वतः आत्मा, तो आपण कधीच म्हणजे कधीच देहरूप हो असू शकणार नाही. मी कधीच देह नाही. मग आपण देहाला मी कशाला म्हणतो? देहालाच मी म्हणतो. मी काम केलं, मी गेलो, मी आलो, आपण भांडण करतो मी म्हणून, तू म्हणून. मग हा देह म्हणूनच करतो ना. पण कदापि देह आत्मा तो आपण कदापि देहरूप असू शकणार नाही असं म्हणतात. आत्मा देहाहून वेगळाच आहे. जसं ती घागर ठेवली आपण आणि घागर वेगळी आणि आपण वेगळे आहोत आणि त्या घागरीला आपण जाणतो, तसंच आत्मा वेगळा आहे आणि देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा राहून त्या देहाला जाणतो. म्हणून तो देहरूप कधीच होणार नाही, कदापि होणार नाही असा मनुष्याने निश्चय करावा. देह मी नाही असा मनुष्याने निश्चय करावा असं सांगू लागलेले आहेत. इथं घटाहून भिन्न, घटाचा दृष्टा. घटाचा दृष्टा कोण आहे? ओम नमः शिवाय. घटाचा दृष्टा कोण आहे? हात वरी करा म्हणजे लक्षात. सुनंदाताई सांगा, घटाचा दृष्टा कोण आहे इथं? मी
आत्मा घटाचा दृष्टा घटाहून भिन्न राहून घटाला जाणतो पाहतो. घटाचा दृष्टा कोण आहे म्हणायली मी, देहाचा नाही. घटाचा दृष्टा कोण आहे? घटाचा दृष्टा मी आहे, शरीर आहे, मी आहे बाजूला. घटाचा दृष्टा आपण घटाला बघतो, घट बाहेर ठेवलेला आहे. मग तसाच जर घट आपण होत नाही, तसाच देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे असं सांगू लागलेले आहेत. घटाचा दृष्टा जसा मी आहे तसा देहाचा दृष्टा आत्मा आहे. आणि आत्मा हा देहापासून वेगळा आहे, तो देहच होऊ शकत नाही. मग शिष्य पुन्हा अनेक प्रश्न विचारतो. घट कसा आहे बघा, पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला असल्यामुळे घट जड व दृश्य आहे. आणि हा तुझा देहही पंचमहाभूतापासून झालेला असल्यामुळे जड आणि दृश्य आहे. म्हणून घटासारखाच आहे, याचा द्रष्टा तू चैतन्य आहेस. घट आणि देह ह्याच्या सादृश्याचं वर्णन करू लागलेले आहेत. सादृश्य म्हणजे सारखेपणा. जसा घट आहे तसाच हा ध्येयसुद्धा आहे. घट जसा निर्जीव आहे तसा ध्येयसुद्धा निर्जीवच आहे बघा. जर आत्मा ह्या ध्येयातून आत्म्याच्या योगानं देह चालतो बोलतो, जे व्यवहार होतात ते आत्म्याच्या सत्तेनं होतात. देह जडच आहे, निर्जीव आहे हा देह, जसा घट आहे तसा असं सांगू लागलेले आहेत. घट पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला आहे. आणि ध्येयसुद्धा कसा उत्पन्न झाला? ओम नमः शिवाय. कसा उत्पन्न झाला देह? आपण बघितलं देह कसा उत्पन्न झाला. पंचमहाभूतापासून उत्पन्न झाला. पंचमहाभूताचं पंचीकरण होऊन पंचीकरण झालं त्याचं. प्रत्येक भूतानं एक अष्टमांश भाग दुसऱ्या भूताला दिला, अर्धा भाग आपल्याकडे स्वतःकडे ठेवून घेतला आणि त्याच्यापासून रक्त, मांस, हाडं, नाडी ही सगळं जी मधलं उत्पन्न झालेलं आहे या पंचमहाभूताच्या पंचीकरणातून उत्पन्न झालेलं आहे. म्हणून देह कसा आहे? पंचमहाभूत. घटसुद्धा पंचमहाभूतापासूनच उत्पन्न झालेला आहे. तो कसा बघा. आता घट बनवत असताना आपण माती घेतो. आता माती ही कोणत्या भूताची हो? माती कोणत्या भूताची? पंचमहाभूताची. माती ही पृथ्वी भूताची आहे. पंचमहाभूतापासून घट उत्पन्न झाला सांगू लागलेले आहेत. मग माती ही पृथ्वी भूताची घेतली. मग घट तयार करताना त्या मातीमध्ये पुन्हा काय टाकावं लागतं? ती माती ओली करण्यासाठी, घट तयार करण्यासाठी जल टाकावं लागतं. मग जलसुद्धा पंचमहाभूतातलं एक भूत आहे. मग माती पृथ्वीची आणि जल ही जलभूताचंच आपाचं ही घेतलं. आता माती घेतली, ती पाणी टाकलं, ती कालून घेतली, घट्ट केली माती. ती दोन भूताचा वापर झाला इथं. पुन्हा ती तयार करायची, घट तयार करायचा आहे. तर ती घट तयार केला आणि सुकवण्यासाठी पुन्हा वायुभूताचा उपयोग झाला तिथं. घट सुकवण्यासाठी वायूनं सुकवला गेला, म्हणजे तिसरं भूत वायू. पुन्हा तो भाजला. कशानं भाजला? ओम नमः शिवाय. अग्नीने म्हणजे तेजभूताने, तेजाची अग्नी त्याच्यानं भाजला गेला. 4 भूताचा वापर झाला इथं. आणि त्याच्यामध्ये घट तयार झाला. त्याच्यामध्ये जी आकाश आहे पोकळी, ती आकाशाची आहे. अशा प्रकारे हा घट पंचमहाभूताचा आहे. सांगता येईल का कसा तयार झाला घट पंचमहाभूताचा? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. घट पंचमहाभूतापासून कसा तयार झाला? पहिल्यांदा माती घेतली पृथ्वीपासून, पृथ्वी भूतापासून घेतली. बरोबर आहे? बोला ना पूर्ण. पृथ्वीपासून घेतली. त्याच्यानंतर पीक काढण्यासाठी
पाणी घेतलं जल तत्वापासून. जल त्याच्यानंतर जल भूत. हं, हा सॉरी जलभूतापासून घेतली. हं, नंतर ते काढवलं आणि ते सुकायला ठेवलं वायुभूतापासून. हं. आणि ते वाळल्यानंतर त्याला भाजलं तेजापासून म्हणजे तेज तत्वापासून तेज भूतापासून. बरोबर आहे? हो बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये जी पोकळी आहे ते आकाश आहे. आणि त्याच्यामध्ये जी पोकळी असते ती आकाश तत्वाची आकाशभूताची आहे. आकाशभूताची आहे म्हणून त्याच्यामधल्या पोकळीला आपण घट आकाश म्हणतो. घट आकाश हा, म्हणतो. बाहेरचं आकाश आहे ते महद आकाश आहे. घरातलं आकाश आहे ती घरातलं आकाश आहे. मठातलं आकाश आहे ती मठ आकाश आहे. तसं मोठं आकाश आहे. घटामधलं जेवढं आकाश आहे मधी तेवढं घट आकाश झालं. अशा प्रकारे घट हा पंचमहाभूतापासून उत्पन्न झाला. ध्येय सुद्धा आपण बघितलेलं आहे पंचमहाभूतापासूनच उत्पन्न झालेला आहे. म्हणून घट ही जड आहे आणि ध्येय सुद्धा जड आहे. जड कशाला म्हणावं? जडाचं ओम लक्षण नमः शिवाय. जर स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही याला जड म्हणावे. जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड असं म्हणावं. ह्याला दृष्टांत कोणता? कोणता दिला दृष्टांत? घटाचा. हा, बोला. कसा दृष्टांत दिला? घटाचा दृष्टांत कसा दिला? एक मातीचा घट घेतला, एक तांब्याचा घेतला आणि एक सोन्याचा घेतला. मातीचा घट ठेवला, त्याच्यावर तांब्याचा घट ठेवला आणि खाली चांदीचा घट ठेवला आणि सोन्याचा ठेवला. मातीच्या घटाला विचारलं, तू कोणत्या द्रव्याचा आहेस, कशाचा आहेस तू? त्याला स्वतःच सांगता आलं नाही काही. मग त्याला खालचा गट कशाचा आहे ते विचारलं, ते त्याला सांगता आलं नाही. तुझ्यावरचा गट कोणत्या धातूचा आहे ते पण त्याला सांगता आलं नाही. म्हणून तो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. म्हणून आलं का? म्हणून काय तो? म्हणून तो स्वतःलाही जाणत प्रश्न कोणता? जड आहे. म्हणून तो जड आहे, स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही. म्हणून जड आहे ही महत्वाचा शब्द आहे. जड कशाला म्हणावा हा प्रश्न विचारलेला आहे. सुनाताई बोला. हात वरी केलेला दिसायला बोला. जड कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. एक मातीचा घट घेतला, एक तांब्याचा घट घेतला आणि एक चांदीचा घेतला. ते मातीच्या घटाला विचारलं, तू कशाचा आहेस? ओम नमः शिवाय. कुठं ठेवला मातीचा, कुठं ठेवला तांब्याचा? मग खाली तांब्याचा घट ठेवला, त्याच्यावर मातीचा ठेवला, त्याच्यावर चांदीचा ठेवला. आणि मधल्या मातीच्या घटाला विचारलं, तू कोणत्या धातूचा आहे? म्हणून त्याला सांगता येत नाही. तुझ्या वरचा घट कोणत्या धातूचा आहे म्हणून विचारलं, ते पण त्याला सांगता येत नाही. तुझ्या खालचा घट कोणत्या धातूचा आहे असं विचारलं, ते पण त्याला सांगता येत नाही. म्हणून घटाला जड म्हणावं. म्हणून घटाला जड म्हणावं. तो स्वतःलाही जाणत नाही आणि आपल्या आसपासच्या कुणाला जाणत नाही. तो शेजारच्या एका शेजाऱ्याला जाणतो आणि एका शेजाऱ्याला नाही असं नाही. तो खालच्यालाही जाणत नाही, वरच्यालाही जाणत नाही. म्हणून तो जड आहे. आणि जड असून तो कसा आहे? दृश्य आहे. हा तुझा देह ही पंचमहाभूतापासून झालेला असल्यामुळे जड आणि दृश्य आहे. जसा घट झाला तसाच ध्येय सुद्धा पंचमहाभूतापासून झालेला आहे. म्हणून ध्येय सुद्धा जड आहे असं सांगू लागलेले आहेत. घटासारखाच आहे ध्येय, त्याचा दृष्टा तू चैतन्य आहेस. ध्येयाचा दृष्टा चैतन्य आहे. इथं ध्येयाचा दृष्टा कोण आहे? ओम नमः शिवाय. ध्येयाचा दृष्टा कोण आहे? ओम नमः शिवाय. देहाचा दृष्टा आत्मा आहे. आणि दृश्य कोण आहे इथं? ध्येय दृश्य आणि देहाचा दृष्टा आत्मा आहे. आणि घट
घट कुणाचा म्हणजे घट दृश्य आहे आणि घटाचा द्रष्टा कोण आहे? दृष्टा मग आपण. आत्मा आहे. नाही नाही, आपण आहे घटाचा. आत्मा. आपण बघतो घटाकडे, आपण आहेत घटाचा द्रष्टा आणि ध्येयाचा द्रष्टा आत्मा आहे. आता पुन्हा शिष्य म्हणतो, आलं का लक्षात? ये पुन्हा शिष्य काय प्रश्न विचारतो बघा. गुरु महाराज, घट जसा उत्पन्न होतो तसाच राहतो. घट उत्पन्न केला बघा मातीचा, तर तो तेवढाच राहतो, तसाच राहतो. म्हणजे वाढत बी नाही आणि लहान होत नाही, काहीच नाही. तो वाढत नाही, त्यामुळे जड आहे. घट उत्पन्न केला तर तसाच राहतो, किती बी वर्ष ठेवा घट, तो तेवढाच राहतो, तो वाढत नाही. म्हणून त्यामुळे त्याला जड आहे, हे ठीक आहे बाबा. सद्गुरूंना त्याला शिष्य प्रश्न विचारू लागलेला आहे, गुरु महाराज तुम्ही काय म्हणता? घट जो आहे तो घट उत्पन्न झाला तसाच राहतो, तो मोठा होत नाही, वाढत नाही, त्यामुळे तो जड आहे, ही बरोबर आहे, हे ठीक आहे. पण देह तर प्रतिदिनी वाढत असतो. देह रोज वाढतो, मोठा होतो. जन्मला तेव्हा किती लहान होतो, आता केवढे झालो. मग देह प्रतिदिनी वाढत असतो आणि त्यामुळे चैतन्य असला पाहिजे. तर मग देह घटाप्रमाणे असे आपण सांगितले, ते कसे बरे? आपल्याला जो प्रश्न पडतो तोच शिष्य विचारतो. आपणच शिष्य आहेत हो, दुसरं कोणी नाही. आपल्यामध्ये जे आपल्याला जे प्रश्न पडतात तेच शिष्य विचारित असतो. काय विचारला हो प्रश्न शिष्यानं? कळाला का प्रश्न? प्रश्न कळाल्याशिवाय उत्तर कळत नाही. गुरु महाराज, घट जसा उत्पन्न होतो तसाच राहतो, म्हणजे वाढत नाही आणि त्यामुळे त्याला आपण जड म्हणता येतं. तुम्ही जड जी म्हणलं घटाला ती बरोबर आहे, ठीक आहे. पण देह तर रोजच वाढतो की. देह काय जन्माला होता त्यावेळेसपासून तसाच आहे का? देह तर प्रतिदिनी वाढतो, त्यामुळं तो चैतन्य असलाच पाहिजे. ती घटासारखा जड कसा तुम्ही सांगितला? तो वाढतो, चालतो, बोलतो, त्यामुळं तो चैतन्य असला पाहिजे. तर मग हा देह घटाप्रमाणे आहे असे आपण सांगितले, ते कसे बरे? आला का प्रश्न लक्षात? ओम नमः शिवाय. प्रश्न लक्षात आला का? आला. ओम नमः शिवाय. काय विचारला प्रश्न? ओम शिष्याने विचारलं, गुरु महाराज तुम्ही देह घटाप्रमाणे म्हणतात, घट उत्पन्न झाला तसाच राहतो, म्हणजे तो जोड आहे. आणि देहाला पण तुम्ही जोड म्हणता, पण घट काही वाढत नाही, जशाला तसाच राहतो. आणि हा देह वरच्यावर वाढत राहतो, ते कसं? असं विचारले त्यांनी. असं प्रश्न विचारलेला आहे. हे सांगितलं असा प्रतिदिन वाढत असतो, त्यामुळे तो चैतन्य असला पाहिजे. मग देव घटाप्रमाणे असे आपण का म्हणतात सांगता? ती मला काही लक्षात येईना, मला काही कळना, तर मला ती समजून सांगा. मला काही कळना, असं आपण का सांगता? असे कसे तुम्ही म्हणता? ओम नमः शिवाय. मंगेताई कळालं का? ओम नमः शिवाय. आलं का लक्षात? प्रश्न काय विचारलाय शिष्याने? म्यूट करा नंदा काकी. जयश्रीताई काय विचारला प्रश्न? फक्त नंदा काकीलाच कळालं का? बाकी कुणालाच नाही कळालं? जयश्रीताई प्रश्न काय विचारला सांगा. ओम नमः शिवाय. मी सांगू म्हणले वाटते म्हणून म्हणलं त्यांनी सांगायचं. हात वरी करा ना, हात वरी केला की मी विचारते. सांगू म्हणायचंच नाही, हात वरी करायचं. बोला, सांगा. शिष्य म्हणतो, गुरु महाराज, घट जसा उत्पन्न होतो तसाच राहतो, म्हणजे वाढत नाही, त्यामुळे त्याला जड आहे, ठीक आहे. पण देह तर प्रतिदिन वाढतो, मग ते कसं? पण त्या देहामध्ये चैतन्य असलं पाहिजे. देह तर घटाप्रमाणे आहे असं म्हणतात तुम्ही, ते कसं बरे सांगा? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बरोबर सांगितलं. बाकीचे जे आहेत ते बोला सगळे. सगळ्यांना लक्षात येतं, पण का बोलत नाहीत काय माहिती. सगळे जेवढे जॉईन आहेत तेवढे बोलण्याचा प्रयत्न करायचा. बोललं म्हणजे लक्षात येतं बघा. आपल्याला कळाल्यासारखं वाटतं, पण कळालेलं नसतं. बोललं तर आपली चूक लक्षात येते. इथं कुणीच नाही, आपणच आहेत सगळे, खूप शहाणं नाही इथं कुणी सगळ्याचं. म्हणून घट जसा आहे तसाच राहतो, देह तर प्रतिदिनी वाढतो,
मग ध्येय चैतन्य असला पाहिजे. चालतो, बोलतो, वाढतो ध्येय, मग तो चैतन्य असला पाहिजे. तुम्ही घटाप्रमाणे जड आहे असं कसं म्हणता, असा शिष्याचा प्रश्न आहे. पण गुरु काय म्हणतात, ध्येय वाढत असतो. वाचतही ओम नमः शिवाय. गुरु म्हणतात, गुरु म्हणतात देह वाढत असतो, इतक्यावरून तो चैतन्य आहे असे म्हणता येणार नाही. रोजच्या रोज विटावर विटा चढवून भिंत वाढविली असता वाढते, किंवा उकरड्यावर रोजच्या रोज कचरा टाकीत राहिले तर तो सुद्धा वाढत जाऊन मोठा होतो. म्हणून भिंतीस आणि उकिरड्यास जसे चैतन्य म्हणता यावयाचे नाही, त्याचप्रमाणे देहातही दररोज अन्न, पाणी, भाजी, मिठाई इत्यादी कचरा पडत असल्यामुळे तो वाढत असतो. असा तो वाढत असतो, इतक्यावरूनच त्यास चैतन्य म्हणता येणार नाही. लोखंडात ओम नमः अग्नीच्या शिवाय. ओम नमः शिवाय. एवढंच होते. ओम नम बस एवढंच होते. वेळ होत आलेला आहे. तर ओम नमः शिवाय. गुरु म्हणतात ध्येय वाढत असतो, इतक्यावरून तो चैतन्य आहे असे म्हणता येणार नाही. ध्येय वाढतो एवढ्याच कारणामुळं ध्येय चैतन्य आहे असं म्हणता येणार नाही, असं गुरु सांगत आहेत. रोजच्या रोज विठावर विठा चढून भिंत वाढविली असता वाढते. भिंतसुद्धा वाढते की किती मजले चढवता येतात तो भिंतीचे, म्हणाल तेवढे मजले चढवता येतात. वाढती भिंत, इटावर इटा इटावर इटा जर रचल्या तर 2 मजली, 4 मजली, 10 मजली, 12 मजली कितीही वाढते. मग नुसतं वाढते म्हणून चैतन्य आहे असं म्हणता येत नाही. भिंतसुद्धा वाढते असं सांगू लागलेले आहेत सद्गुरू. रोज विटावर विटा चढून भिंत वाढविली असता वाढते. ही एक दृष्टांत दिला. पहिला दृष्टांत 1 नंबर टाका. विटावर विटा ठेवून भिंत जर चढविली तर ती वाढते. दुसरा दृष्टांत दिला, उकिरड्यावर रोजच्या रोज कचरा टाकीत राहिलं तर तो सुद्धा वाढतो. उकिरड्यावर रोज आपण घरातला कचरा टोपलंभर न्यायचा टाकायचा, टोपलंभर न्यायचा टाकायचा, तर ती उखंडा जशाला तसा राहतो का हो? वाढतो, मोठा होतो. तो सुद्धा वाढत जाऊन मोठा होतो. म्हणून भिंतीस आणि उकिरड्या जसे चैतन्य म्हणता यावयाचे नाही. भिंत वाढायलेली दिसायली, परंतु दिसायली वाढायली म्हणून तिला चैतन्य म्हणता येत नाही. किंवा उकिरडा वाढायला म्हणून त्यालाही चैतन्य म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे देहादी दररोज अन्न, पाणी, भाजी, मिठाई इत्यादी कचरा पडत असल्यामुळे तो वाढत असतो. काय म्हणलेत आपण, ह्या देहामध्ये कचरा टाकतो, जसं उकिंड्यावर कचरा टाकतो ना नेऊन, तसं देहामध्ये अन्न, पाणी, भाजी, मिठाई रोज भरतो मधी, त्याच्यामुळं देह वाढतो असं सद्गुरू सांगू लागलेले आहेत. असा तो वाढत असतो, इतक्यावरून त्यास चैतन्य म्हणता येणार नाही. एवढ्या एकाच कारणावरून देहाला चैतन्य आहे असं म्हणता येणार नाही, असं सद्गुरू म्हणू लागलेले आहेत. तर पहिलं औचित्य कोणतं सांगितलं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पहिलं औषध सांगितलंय, रोजच्या रोज विटावर विटा चढवून भिंत वाढविली असता ती वाढते. हां, दुसरं सांगू का? नाही थांबा. दुसरं ओम नमः शिवाय म्यूट करा. थांबा. सुनंदाताई बोला, दुसरं औषध काय सांगितलं? ओम नमः शिवाय. शरणाला बंद. उकिरड्यावर रोज रोज कचरा टाकलेला ती मोठा होतो. उकिरडा सुद्धा वाढतो. तसंच दररोज अन्न, पाणी, भाजी, मिठाई इत्यादी कचरा देहामध्ये पडत असल्यामुळे देह वाढत असतो. इतक्यावरूनच तो चैतन्य म्हणता येणार नाही. एवढ्या कारणावरून तो चैतन्य म्हणता येणार नाही. लोखंडात अग्नीच्या संबंधाने जशी धाकता दिसून येते, तसेच चैतन्यरूप आत्म्याच्या संबंधाने देहाच्या ठिकाणी चैतन्य प्रतीत होते, म्हणजे अनुभवास येते.
ध्येय स्वतः सिद्ध चैतन्य नाही. या रीतीने ध्येय जड आहे, तो त्याचा दृष्ट अर्थात त्याहून वेगळा चित स्वरूप अजर अमर असा आत्मा आहे. कशानं ध्येय? इथं दृष्टांत देऊन सांगू लागलेले आहेत. लोखंड तापविलं तर गरम होतं, लाल होतं, परंतु कशामुळं होतं ते लोखंड? अग्नीच्या संपर्कामुळे तो लाल होतं. तापविल्यानंतर ते गरम होतं, ते स्वतः गरम नाही, तर त्याला अग्नीनं तापवलेलं आहे म्हणून ते गरम होतं. तसंच हा ध्येयसुद्धा मध्ये चैतन्य असल्यामुळं, चैतन्याच्या संबंधानं त्या ध्येयामध्ये ही हालचाल होते, वाढते, ती आपल्याला प्रतीतीस येते, म्हणूनच अनुभवाला येते. ध्येय स्वतः सिद्ध नाही, त्याच्यामध्ये स्वतः चैतन्य जर निघून गेलं तर कशी होते ह्याची अवस्था ह्या ध्येयाची? तो स्वतः काहीच करू शकत नाही, उठू शकत नाही, आंघोळ करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. चैतन्य निघून गेलं तर ती मडकं जसं एका जागेवर बसलेलं असते, तसा हा ध्येय एका जागेवर बसलेला असतो. दुसऱ्याने उचलून त्याला स्मशानभूमीमध्ये न्यावा लागतो. म्हणून चैतन्याच्या सत्तेनं हा ध्येय चालतो. तो स्वतः सिद्ध नाही, तर तो कसा आहे? तो घटासारखाच जड आहे असं सांगू लागलेले आहेत. अशा रीतीने ध्येयसुद्धा जड आहे आणि आपण ह्या ध्येयाचा द्रष्टा आहोत, अर्थात ध्येयाहून वेगळे आहोत. आणि वेगळे राहून कसे आहेत? चैतन्य स्वरूप अजर अमर असा आत्मा आहोत. कसा आहे आत्मा? चैतन्य स्वरूप आहे, अजर आहे, अमर आहे, असं आपण आत्मा आहोत असं सांगू लागलेले आहेत. ही खालचं समजून उद्याच्याला घेऊ. आजचा वेळ आपला झालेला आहे. लोखंडाच्या अग्नीच्या संबंधाने ही धाकता कशी असते आणि आत्मदेहामध्ये कसा आहे, ही आपण उद्याच्या भागात बघू. आजचा वेळ झालेला आहे. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित. ओम नमः शिवाय.